SIT मार्फत मनोज जरांगे पाटील यांची चौकशी करावी याबाबत जे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिले आणि त्यासोबत त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल भरपूर असे वक्तव्य केले। त्यानंतर जे आहे विरोधी पक्षनेते असणारे विजय वडेट्टीवार हे उभे राहिले आणि त्यांनी थेट विधानसभेमध्ये जे मनोज जरांगे पाटील यांची बाजू घेण्याचा प्रयत्न केला। त्यासोबत त्यांनी सांगितलं की जर तुम्हाला SITची चौकशी करायची असेल तर ती खुशाल करा, परंतु फक्त एकाच माणसाची चौकशी नाही झाली पाहिजे। तर अगोदर जे महाराज किंवा ज्या काही बाया वगैरे आल्या होत्या आणि ज्या मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल बोलत होते किंवा मनोज जरांगे पाटील यांच्यावरती पालपर्यंतचे आरोप लावण्यात आले, हे सर्व कुणी घडून आणलं किंवा त्या लोकांची कॉल हिस्ट्री चेक करा, म्हणजे सर्व सत्य समोर येईल। कारण मनोज जरांगे पाटील हे राजकारणी नसून ते एक आंदोलक आहे आणि ते जे आहेत फक्त आंदोलनच करत होते, परंतु त्यांना राजकारणी बनवण्याचं काम आपण सर्वांनी मिळून केले। त्यांना बोलायचं नव्हतं परंतु ते बोलण्यास आपण सर्वांनी भाग पाडले। अगोदर तुम्ही सर्वांनी त्यांना डिवसलं, तुम्ही ते वेगवेगळे महाराज त्यांच्यावरती सोडले, त्यांच्या मुखातून शब्द बोलून घेतले आणि त्यानंतर जे आहे मनोज जरांगे पाटील यांच्या संयमाचा ताबा सुटला आणि त्यानंतर त्यांनी जे थेट वक्तव्य केले आणि त्यानंतर आता तुम्ही अशी बाजू खेळताय, या प्रकारचं वक्तव्य जे विजय वडेट्टीवार यांनी केलंय। तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा।